ओमराजे, आत्ता तुम्ही जे काम करताय, तर तेच कामासाठी, अशा कामांसाठीच शिवसेना, शिवसैनिक, सामान्य शिवसैनिक, बाळासाहेबांचा शिवसैनिक, मराठवाड्यातला शिवसैनिक अशा कामांसाठीच ओळखला जायचा, की जो लोकांच्या उपयोगी पडतोय, लोकांना जे हवं नको ते बघतोय. आता तो काळ बदलला आहे, अशी नॉर्मल भावना आहे, असं माझं वैयक्तिक मतसुद्धा आहे. पण तुम्ही त्या शिवसैनिकाला रिप्रेझेंट करताय. तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला बाळासाहेबांचा थोडाफार सहवास काही काळ आधी मी तुम्ही माझं माझं भाग्य समजतो मला बाळासाहेबाचा सहवास लाभला. मी कायमस्वरूपी मी मी का का सगळ्यांचे आभार मानतो. मी मी ऑब्झर्व केलं त्या लोकांना की इतक्या मोठ्या पदावर गेल्याच्या नंतर सुद्धा सामान्य माणसासाठी झटण्याची जी वृत्ती आहे मी बघितली त्यांच्यातली. त्यांच्यापैकी आपण 1% जरी घेऊ शकलो तर मला वाटतं आपलं नशीब आहे. आणि मला अजून मागाशीच्या प्रश्नाला एक उत्तर द्यायचं आहे की कितीही पैसा आला, कितीही मोठ्या पदाला गेलो आपण, तर जी जेवायचं तीच जेवणार आहेत, जे खायचं तीच खाणार आहेत. आणि अजून एक गोष्ट आहे शेवटची अंतिम, की माणूस मेल्याच्या नंतर काहीच घेऊन जायचं नाही, त्याला हिथंच ठेवून जायचं. कारण आपण बऱ्याच ठिकाणी बघतो, पण ती माणसाला जी हाव सुटलेली आहे ती हाव काय येत नाही. पण आपण आपल्या मनातनं जर विचार केला की माणूस गेल्याच्या नंतर आज यशवंतराव चव्हाण साहेबाचं नाव इतक्या वर्षापर्यंत पण आज निघतंय, का निघतंय हो? काय फार मोठी गडगंज प्रॉपर्टी काय कमवून ठेवली काय त्यांनी? नाही, काम त्या माणसाचं होतं म्हणून आज नाव निघतंय. मला अपेक्षा इतकीच आहे की मी खरं माझ्या वडिलांचं जे राजकीय नेतृत्व संपवलं गेलं होतं तशाच पद्धतीचं त्यांच्या इतकी तर माझी बरोबरी नखाची येऊ शकत नाही माझी, पण किमान त्यांचा मुलगा आहे म्हणून अभिमान वाटावा, अशा पद्धतीचं काम, अशा पद्धतीचं एक नेतृत्व उभा करावं ही माझी मनोमन इच्छा असते. आणि त्याच्यासाठी सगळ्या गोष्टी टाळून, आता शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते, सगळ्या गोष्टी होत्या, मग त्यावेळेस आम्हाला जर समजा जायचंच असतं किंवा आमचं जर भावना असतं आम्ही त्याच दिवशी गेलो असतो ना. आमची भावनाच नाही आणि हिथून काही न्यायचं नाही, काही अपेक्षा फार असं नाही की आपल्याला काय लागतंय. मी तुमच्या माध्यमातून सगळ्याला सुद्धा सांगतो, आपल्या महिनाभराचा खर्च काढून ठेवा की आपल्याला किती पैसे लागतील आणि आपल्याकडे असणारी प्रॉपर्टी ती पण एकदा इव्हॅल्युएट करून ठेवा आणि आपण इथून पुढे किती वर्ष जगणार आहेत ते पण बघून ठेवा. तेवढं सगळं असेल तर त्याच्यात पुन्हा अजून अजून हावरेपणा कशासाठी आणि काय करणार आहेत? शेवटी ठेवून जाणार आहेत सगळेच. मी कायमस्वरूपी शेतकरी जेव्हा भांडतेत का जमिनीसाठी, मी त्यांना सुद्धा गमतीनं म्हणतो की वर न्यायची सोय नाही तरी तुम्ही एवढं भांडताव, जर न्यायची सोय असती तर काय केलं असतं म्हणलं. ही नियम प्रत्येकाला लागू पडते आणि आपण गेल्याच्या नंतर आपलं काय राहणार आहे तर फक्त नाव राहणार आहे, काम राहणार आहे, तेवढं जपायचं काम करायचं. बाळासाहेब, फक्त ह्याला जोडू नये म्हणून, की बाळासाहेब असते आज तर त्यांना काय वाटलं असतं, म्हणजे पार तुमचे हे असे मिस कॉलला पण कॉल बॅक करण्यापासून ते असं पुरामध्ये उडी घेऊन असं कुटुंबाला वाचवण्यापर्यंत असं जे काम तुम्ही, जे खरा शिवसैनिक ओळखला जायचा, ते काम जे तुम्ही करताय ते बघून काय वाटलं असतं असं वाटतं तुम्हाला? मला वाटते बाळासाहेबांच्या मनात नक्की विचार आला असेल, जिथं कुठं असतील बाळासाहेब तिथं, की ज्या भावनेतनं शिवसेनेची स्थापना आपण केली होती आणि जी शिवसेनेची कार्यपद्धती होती, मला वाटतं ह्या पोराच्या माध्यमातून त्यानं म्हणजे त्यांना सुद्धा आनंद झाला असेल की बाबा ही त्या पद्धतीचं काम करतोय. बाळासाहेब असते तर जसं उद्धवजीने आज कौतुकाची थाप दिली तर निश्चितपणे दिली असती आणि ह्याच्यातनं शेवटी माणसाला प्रेरणा मिळत असते, माणूस पुढे जातो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.